गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज आपण आपत्ती व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे आपत्तीचे वेगवेगळे प्रकार असतात. विविध प्रकारच्या आपत्ती असतात. काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. ज्या काही आपत्ती आहेत त्यांपासून सजीव सृष्टीवर हा वाईट अथवा चांगले परिणाम होत असतात. आज आपण आपत्ती व्यवस्थापन या घटकामध्ये आपत्तीचे प्रकार व परिणाम यांचा अभ्यास करणार आहोत. आपत्ती म्हणजे काय, कोण सांगतं? पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर घटना घडतात. भयंकर घटना घडतात त्या काही नैसर्गिक रित्या असतात, काही मानवनिर्मित. ज्या काही भयंकर घटना घडतात पर्यावरणामध्ये त्यांना आपत्ती असे म्हणतात. ज्या काही घटना नैसर्गिकरित्या घडतात, उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, दुष्काळ, यांना आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. तर काही मानव स्वतःला उपयोग म्हणून काही करत असताना, पर्यावरणातील घटकांचा उपयोग करत असताना काही कळत नकळत काही आपत्ती घडतात, त्यांना मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. आपत्ती म्हणजे काय? पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर घटना घडतात, त्यांना आपत्ती असे म्हणतात. तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? नैसर्गिक आपत्ती म्हणजे जी निसर्गतःच झालेली असते. उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी इत्यादी. आणि मानवनिर्मित आपत्ती उदाहरण वायू गळती, यासारखी उदाहरणे मानवनिर्मित आपत्ती कडून घडून येतात. तर आपत्तीचे प्रकार बघणार आहोत. आपत्तीचे विविध प्रकार पडतात. आपत्तीचे प्रकार प्रत्येक आपत्ती ही सारखी नसते. त्यामागील कालखंड, आपत्ती कशामुळे घडून आली
ही कारणे देखील वेगवेगळी असतात. आपत्तीचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. एक आहे भूभौतिक, भूभौतिक आपत्तीमध्ये म्हणजे जमिनीच्या खालील भागामध्ये जमिनीखालच्या भागामध्ये जी काही आपत्ती होते तिला भूभौतिक किंवा भूगर्भीय आपत्ती असे म्हणतात. त्यात आणखी 2 प्रकार पडतात. भूगर्भीय म्हणजे भूगर्भामध्ये झालेली आपत्ती आणि दुसरा आहे वातावरणीय. भूगर्भीय आपत्तीमध्ये आपण उदाहरण काय सांगू शकतो? भूकंप, ज्वालामुखी, तसेच वातावरणातील आपत्ती म्हणजे त्याची उदाहरणे आपण सांगू शकतो. दुष्काळ, वादळे इत्यादी. दुसरा आहे भूभौतिक आपत्ती. दुसरा आहे जैविक आपत्ती. जैविक आपत्तीमध्ये काही आपत्ती वनस्पतीजन्य असतात तर काही प्राणीजन्य. यामध्ये पुन्हा 2 वनस्पतीजन्य आपत्ती आणि प्राणीजन्य आपत्ती. तर वनस्पतीजन्य आपत्तीमध्ये उदाहरण जर बघितले तर काही वणवा, जंगलामध्ये जो वणवा लागतो तो, हो की नाही. तसेच तण फैलाव, शेतामध्ये तणांचा फैलाव होणे ही वनस्पतीजन्य आपत्ती आहे. प्राणीजन्य आपत्तीमध्ये काय होतं? संसर्गजन्य विषाणूंची लागण होते. संसर्गजन्य रोग ज्याला म्हणता येईल. तसेच हिंस्र प्राण्यांचा जो काही हल्ला होतो तोही प्राणीजन्य आपत्तीमध्ये उदाहरण आहे. तिसरा आपत्ती पॉइंट आहे मानवनिर्मित आपत्ती. मानवनिर्मित आपत्तीमध्ये काही हेतूस परस्पर आपत्ती घडून येते तर काही अनाकलनीय आपत्ती घडून येते. त्याचे 2 पॉइंट पडतात. म्हणजे नकळत काही आपत्ती घडून येतात. आणि दुसरा आहे हेतू परस्पर. अनाकलनीय जे काही आपत्ती आहे मानवनिर्मित त्यामध्ये काही की वायू गळती, विषाणू वायू गळती
तसेच अणुचाचण्या ज्या घेतो आपण त्या अनियमित म्हणजे नियोजित नसणाऱ्या अणुचाचण्या, हेतू परस्पर मध्ये काय येईल, बॉम्बस्फोट, दहशतवाद, इत्यादी. असे वेगवेगळे प्रकार आपल्याला आपत्तीचे बघायला मिळतात. आपत्तीचे परिणाम देखील जशी आपत्तीचे प्रकार आहेत त्याचप्रमाणे त्यांचे परिणामही वेगवेगळे आहेत. प्रत्येक आपत्ती ही विशिष्ट कालखंडासाठी असते. काही आपत्ती थोड्या कालावधीसाठी असते तर काही कालांतरासाठी देखील आपत्ती होते, म्हणजे तिचा परिणाम आपल्याला दिसून येतो. आपत्तीचे परिणाम. आपत्तीचे परिणाम हे विविध प्रकारचे असतात, जसे नदीकाठचे जनजीवन, नदीला पूर आल्यानंतर नदीकाठचे जनजीवन विस्कळीत होणे, पूल पाण्याखाली वाहून जाणे, असे वेगवेगळे प्रकार असे वेगवेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. किंवा अन्नाची तूट होणे हे देखील आपत्तीचे परिणाम आहे. आपत्तीचे व्यवस्थापन. आपत्ती कशी असो, मोठी असो वा छोटी, पण आपत्तीचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. आपत्ती येण्यापूर्वी आणि आपत्ती झाल्यानंतर ज्या काही समस्या उद्भवणार आहे त्यापासून आपल्याला नियोजित पुन्हा व्यवस्थापन कसे करता येईल यासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध योजनांचा देखील आराखडा बनवता येईल. अशा प्रकारे आपण आपत्ती व्यवस्थापन या घटकातील प्रकार, परिणाम व व्यवस्थापन कसे करायचे हा घटक अभ्यासलेला आहे. मला काही प्रश्नांची उत्तर सांगायची आहे. पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात, त्यांना काय म्हणतात? आपत्ती असे म्हणतात. भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी ही टिम्म आपत्तीची उदाहरणे आहेत. भूभौतिक किंवा भूगर्भीय आपत्तीची. हा स्वाध्याय सगळ्यांनी लिहून घ्यायचा आणि कंप्लीट करायचा.